नक्कीच आपल्यासोबत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. आपण थेट त्यांच्याशीच बोलूया. सर, आज वॉर रूमची देखील आपण बघितलं तर या ठिकाणी उद्घाटन झालं आणि आज निकाल देखील आहे आणि निकालामध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारलेली आहे. काय सांगा? सर्वप्रथम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने लँडस्लाईड विक्ट्री ही मिळवलेली आहे. आपण बघितलं असेल तर सर्वात मोठा पक्ष नव्हे तर इतर पक्षांपेक्षा दुप्पट ताकदीने, त्याहून अधिक ताकदीने भारतीय जनता पार्टीचा विजय होताना आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर महायुती यांचं प्रदर्शन जर आपण बघितलं तर अत्यंत अभूतपूर्व असा निकाल आज महाराष्ट्राने बघितला आहे. आणि आजच्या या शुभप्रसंगी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वॉर रूमचं ही उद्घाटन झालेलं आहे. त्याचप्रमाणे बघितलं असेल तर इकडे पार पडलेली आहे. आणि या शुभ मुहूर्तातून मुंबई महानगरपालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीचा बसेल हा विश्वास आणि निर्धार घेऊन आम्ही सर्वजण इकडनं पुढे जात आहोत. सर, आपण बघितलं तर लोकसभाची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक आहे आणि तसंच आता ही नगर परिषद, त्याच्यामध्ये सर्वात मोठा भाव भाजपच ठरलेला आहे. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. निश्चितपणे लोकांनी, सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीची भूमिका, त्यांनी केलेलं चांगलं कार्य आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार आणि त्यांचं नेतृत्व हे स्वीकारलं असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय हा महाराष्ट्रात अटळ आहे. महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये बूस्टर मिळेल आता ज्या प्रकारे हा निकाल लागलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईत महापौर विराजमान आपल्याला दिसेल. सर, हे होते आपण या ठिकाणी मोठी अपडेट दिलेली आहे की आता जी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये भारतीय जनताच पार्टीचा महापौर हा विराजमान होईल असं त्यांनी या ठिकाणी विधान केलेलं आहे.